जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रातल्या लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत, राजकारणापासून तर समाजकारणापर्यंत सर्वांच्या मनाला जर चटका लावून जाणारी घटना असेल तर ती दादांच्या जाण्याची. इतक्या मनाला वेदना करणारी घटना होती की असं वाटत होतं की आपल्या घरातील एक सदस्य गेल्याचं. जी भावना होती, इतकं दादांवर महाराष्ट्राच्या तमाम जनतेचं प्रेम होतं, इतका आपुलकीचा आपला मांडणारा माणूस, कामाचा माणूस, आणि जो जो जाईल त्यांच्याकडे त्यांचं काम करणारा माणूस. ज्या वेळेस एका प्रसंग फक्त आठवतो, चंद्रशेखर बावनकुळेंकडे आमची एक हिअरिंग होती. दारूबंदीच्या हिअरिंगच्या निमित्तानं चंद्रशेखर बावनकुळे साहेबांकडे गेलो होतो. त्या टायमाला आम्ही दादांना भेटलो. त्यांनी विचारलं होतं की भैयासाहेबांचं कसं काय चालू आहे. म्हणजे एवढं प्रत्येक व्यक्तीच्या ओळखणं, भेटल्यानंतर त्या माणसासंदर्भात बातचीत करणं, आपुलकीच्या माणसाविषयी दोन शब्द बोलणं, इतका मनाचा मोठा माणूस, राजा माणूस, दिलदार माणूस, पक्षविरहित स्वच्छ राजकारण करणारा माणूस आणि समाजासाठी, लोकांसाठी धडपडणारा माणूस, कार्यकर्त्यासाठी आपला जीवचा प्राण टाकणारा माणूस. त्यामुळे दादांच्या जाण्यानं प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझ्या घरातील सदस्य गेलेला आहे, माझा आत्मा गेलेला आहे. आणि ती जी घटना इतकी मनाला चटका लावून गेली आहे. जर महाराष्ट्राच्या तमाम लोकांना जर ही घटना एवढ्या चटका लावून जात असेल तर विचार करा दादांनो, त्यांच्या घरामधल्या व्यक्तींवर आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींना किती, म्हणजे ही घटना मनाला चटका लावून देणारी असेल. खरंच या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राचं अतिशय नुकसान झालेलं आहे. दादा म्हणजे एक छोटी व्यक्ती नव्हते. दादा म्हणजे या पुढच्या 50 वर्षाचा विजन ठेवून या महाराष्ट्राकरता धडपडणारा नेता होता. एका व्यक्तीने हे किती धुरंधर होते, बाहुबली होते राजकारणामध्ये. दादा म्हटल्यानंतर दादांचा आवाज समोरच्या दादांनी सांगितलं की कलेक्टरला गेल्यानंतर कलेक्टरनं ते काम केलंच पाहिजे, इतका दरारा दादांचा होता. खऱ्या अर्थानं दादा माणूस, महाराष्ट्राचा दादा, ज्याने म्हणजे बोलल्यावर काम झालं पाहिजे, घंटो का काम मिनिटो में करणारा माणूस म्हणजे दादा. आणि दादांसारखा नेता होणे नाही. महाराष्ट्राच्या तमाम जनतेचं, बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की लाडक्या बहिणींचं, सर्वांचं यामुळे नुकसान झालेलं आहे. मी बोदवड तालुका वकील संघाच्या वतीनं, नोटरी असोसिएशनच्या वतीनं, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या वतीनं दादांना श्रद्धांजली अर्पित करतो. दादांच्या आत्म्यास परमेश्वराकडे विनंती करतो, आई भवानीकडे विनंती करतो की त्यांना चिर शांती देऊ. आणि यामुळे या महाराष्ट्रावर आणि या सर्व राजकारणाच्या लोकांची आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व ज्या बांधवांची जी हानी झाली आहे त्यांच्यावर खऱ्या अर्थानं दुःखाचा डोंगर म्हणण्यापेक्षा त्यांची अपरिमित हानी झालेली आहे. अशी हानी भरून निघण्याकरता त्यांना परमेश्वर शक्ती देऊ असे मी आपण सर्वांसमोर प्रार्थना करतो. आणि पुनश्च दादांना माझ्या वकील संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो. ओम शांती.